आवाज मानदेशाचा। महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मसवड येथील श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या रथोत्सवाची भव्य मिरवणूक सिद्धनाथाच्या नावानं चांगभलच्या घोषात मोठ्या उत्साहात पार पडली आहे। सुमारे 5 लाखांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत रथावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत हा ऐतिहासिक रथोत्सव सोमवार 21 नोव्हेंबर रोजी संपन्न झालाय। उत्सव मूर्ती सालकरी यांच्या घरून वाजत गाजत रथावर बसवण्यात आल्या। दुपारी 2:45 रथोत्सव मिरवणूक प्रारंभ झाला। रथावर बसण्याचा पारंपरिक मान राजेमाने घराण्याचा असून अजितराव राजेमाने, बाळासाहेब राजेमाने, ॲडव्होकेट पृथ्वीराज राजेमाने, सयाजीराव गणपतराव तेजसिंह, शहाजीराजे, ॲडव्होकेट विश्वजित राजेमाने तसेच ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राज्य सरचिटणीस अभय जगताप, अनिल देसाई, विजयभाऊ सिन्हा, सभापती श्रीराम पाटील, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, पोलीस उपविभागीय अधिकारी रणजित सावंत, तहसीलदार विकास आहिर, मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणूक निघाली। रथोत्सवासाठी विविध मानाच्या शासन काठ्याही श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या भेटीस आल्या। दिवाळी पाडव्यापासून सुरू झालेल्या श्रींच्या विवाह सोहळ्यातील महत्त्वाचा टप्पा असलेला रथोत्सव पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला। यंदा नदीपात्रात पाणी असल्याने रथाची नगर प्रदक्षिणा बायपास मार्गे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, महात्मा फुले चौक ते बस स्थानक या मार्गे करण्यात आली। भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करत निशाणे, नारळाची तोरणे आणि पैशांच्या नोटांची तोरणे अर्पण करून दर्शनाचा लाभ घेतला। नगर प्रदक्षिणे दरम्यान मानकऱ्यांकडून श्रींच्या बहिणीस साडी चोळीचा मानाचा आहेर देण्यात आला। याच ठिकाणी नवसाची मुले पारंपरिक पद्धतीने रथावरून खाली टाकून नवस फेडण्याची प्रथा पार पडली। रथाने वडजाई ओढा, कन्या विद्यालय, लक्ष्मी आई आणि मरियाई मंदिर मार्गावरून नगर प्रदक्षिणा पूर्ण केली। यावेळी अवघे मसवड नगरी गुलालात न्हाऊन निघाली। भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळातर्फे कराड, वडूज, अकलूज, विटा, सातारा, पंढरपूर, सोलापूर सह विविध आगारांमधून जादा बसेस चालवल्या होत्या। सुरक्षा व्यवस्था म्हणून पोलीस उपाधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली 15 अधिकारी, 150 पोलीस कर्मचारी, 35 महिला अधिकारी, 30 पोलीस पाटील, 125 होमगार्ड आणि 250 स्वयंसेवक तैनात होते। श्रींच्या दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी। रथोत्सवानिमित्त श्री सिद्धनाथ मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। रिंगावन पेठ मैदानामध्ये भरलेल्या यात्रेत दिवसभर खरेदीसाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती। विविध मिठाई विक्रेते, खेळणी दुकाने, मौतका कुवा, यांत्रिक पाळणे, नाना गणानी पार्क या खेळांच्या साधनांकडे बालकांची मोठी आकर्षण होती। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीच्या रथोत्सवास येणाऱ्या तमाम भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत असो। श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट, मसवड, तालुका मान, जिल्हा सातारा। श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीच्या उत्सव मूर्ती शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक 1:30 वाजता सजवलेल्या शाही रथात वरातीनिमित्त विराजमान होण्यासाठी मंदिरातून चांगभलच्या जयघोषात वाजत गाजत निघणार आहे।